जसं आपण म्हणतो की एक व्हिज्युअल टेस्ट आहे ऍसिटिक ऍसिड मधली, त्याचबरोबर पॅप्समियर म्हणून टेस्ट आहे, त्याचबरोबर तिथल्या आपल्या काही स्त्रावांना तपासण्यासाठी HPV म्हणून सुद्धा एक टेस्ट आहे. आणि त्या सगळ्या टेस्टद्वारे आपण कितीतरी वर्ष अगोदर सुद्धा या स्त्रीला कॅन्सर होऊ शकेल याबद्दलची माहिती देऊ शकतो. म्हणून सध्या 3 स्तरावर आरोग्य भारती आणि स्वयं महिला मंडळ यांनी मिळून असं ठरवलंय की आपण पहिल्यांदा स्त्रियांना आरोग्य शिक्षित करायचं स्वच्छतेबद्दल. दुसरा भाग ह्या ज्या काही तपासण्या आहेत त्यासाठी त्यांना प्रेरित करायचं. आणि तिसरा भाग जसं योगिता ताईने एकदम समर्पक सांगितलं की गर्भाशय म्हणजेच ऍक्च्युली स्त्रीचं मन आणि गर्भाशय स्त्रीचं एकच आहे. हे सायंटिफिक दृष्ट्या पण सिद्ध झालेलं आहे की मनाच्या कितीतरी गोष्टींचा परिणाम डायरेक्ट गर्भाशयावर होतो. मग गर्भाशयाचं आरोग्य सुधारलं तर स्त्रीचं मनाचं आरोग्य पण सुधारेल आणि त्याद्वारे आपण जास्तीत जास्त प्रमाणात संपूर्ण सर्वांगीण परिपूर्ण स्त्री आरोग्याकडे लक्ष देऊ शकतो. आणि एकदा स्त्री आरोग्य शिक्षित झाली, परिपूर्ण आरोग्याने युक्त झाली तर कुटुंब आरोग्यवान होईल आणि त्याचबरोबर संपूर्ण समाज आरोग्याकडे आपण जाऊ शकतो. त्यासाठी वर्षभर आम्ही ठिकठिकाणी अशा प्रकारे तपासणी शिबिर आणि अवेअरनेस शिबिर घेतलेलं आहे. आणि त्याला आम्ही नाव पण असंच दिलंय, आरोग्य स्वयंपूर्ण. म्हणजे स्त्रीला आरोग्य स्वयंपूर्ण आपल्याला करायचं. तर अशी आरोग्य स्वयंपूर्ण शिबिरं आपण शाळा कॉलेजेसमधून डॉक्टरांच्या इथे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार. आणि त्यासाठी सगळ्या डॉक्टरांची पण मदत घेणार आहोत. आपण एक नवीन डॉक्टरांची ब्रिगेड तयार करणार आहोत. म्हणजे दुसरी ABC ही 1, 2, 3 पातळी झाली. ABC पातळी म्हणजे डॉक्टरांसाठी सुद्धा असे काही ही टेस्ट घेण्याची शिकवण देणारे कोर्सेस करणार आहोत. जसं टाटा कॅन्सरमध्ये त्यांनी असे केलेले युनिट तयार की ज्याच्यामध्ये आपण ते शिक्षण देतो त्याचं. तर तशा पद्धतीने आपण ते शिक्षण देणार आहोत. आणि कमीत कमी महिन्यातून एक कार्यक्रम, असे 12 कार्यक्रम करण्याचा आमचा उद्देश. शाळा, कॉलेज, वस्ती पातळी, चाळींमध्ये जाऊन आणि आरोग्य गंगा तुमच्या दारी. म्हणजे हे आरोग्य स्वयंपूर्ण आपल्याकडे नाही येणार, आपण त्यांच्याकडे जाणार. हा एक आपला उद्देश आहे. किती महिलांना तुम्ही ही तपासणी करण्याचं किंवा ही जनजागृती करण्याचा तुमचा मानस आहे? असा आकडा आता आपण मनात घेतला नाहीये, पण जितक्या बायकांपर्यंत पोहोचता येईल एका वेळेला 40 स्त्रियांची अशी तपासणी आपण करू शकतो. आणि अवेअरनेस 100 स्त्रियांना एका वेळेला देऊ शकतो. तर 40 असं महिन्यातून एकदा, म्हणजे 150-200 जरी घेतलं तरी 12-24 म्हणजे 3000 पर्यंत स्त्रिया जरी आरोग्य शिक्षक या वर्षात झाला तरी मला वाटतं ते आमचं गोल राहील. आणि हल्ली तर माहिती की युट्यूब, सोशल मीडिया किंवा आपल्यासारख्या पत्रकार मित्रांद्वारे आपण लाखो लोकांपर्यंत एका वेळेला पोहोचू शकतो. त्यामुळे आरोग्य शिक्षण तर शक्य आहे, पण ऍटलीस्ट 3000 स्त्रियांचं प्रत्यक्ष तपासणी, संपूर्ण तपासणी. म्हणजे मग फक्त पॅप्समियर, फक्त HPV असं व्हिज्युअल टेस्ट असं नाही, मग तिची मॅमोग्राफी पण होईल, संपूर्णपणे तपासणी. म्हणजे तिला आरोग्याबद्दल जागरूक करणं, तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी, तिच्या संरक्षणासाठी काही करायचं असेल तर ते सगळंच आपण तिला, म्हणजे गर्भनिरोधक साधनांबद्दल सुद्धा बऱ्याचशा स्त्रियांना अजून काही माहिती नाहीये. बरेचसे आजार न स्त्रियांचे दाबून ठेवले जातात. या सगळ्याचं माझं प्रेरणास्थान की आमच्या आरोग्य भारतीचं प्रेरणास्थान म्हणजे कामा हॉस्पिटलमध्ये असं एक संशोधन झालं होतं काही वर्षांपूर्वी की स्त्रिया गंभीरातला गंभीर आजार दाबून टाकतात. म्हणजे त्यांना स्वतःला आजार असला आणि समजा सासूबाईंचं मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल आणि डॉक्टरांनी सांगितलं की तू पुढच्या आठवड्यात परत तपासणीला आहे, तर त्या जात नाही, त्या मोतीबिंदूच्या डॉक्टरांकडे जातात. किंवा मुलाची 10वी-12वी परीक्षा आहे म्हटल्यावर तिची स्वतःची समजा अगदी गाठ लागलेली आहे तरी जात नाही. आणि यासाठी आमच्या स्वतःच्या आयुर्वेदाच्या मोठ्या हॉस्पिटलच्या सगळ्या HODंना कॅन्सर झाला होता. हे माझ्या शिक्षकांना, हे माझं सर्वात मोठं दुःख आहे की ज्यांना मी गुरुस्थानी मानलं त्या माझ्या आमच्या बऱ्याचशा शिक्षकांना हे. त्यामुळे माझं असं आमचं